नमस्कार मंडळी. काही लोकांचे स्वभाव असे काही असतात की खरं वाटत नाही. पहा ना, माझाच एक मित्र आहे. तो नेहमी मी सदाशिव पेठेच्या बाजूला गेलो की भेटतो. हमखास भेटणार. सकाळ असो, दुपार असो, रात्र असो, तो भेटणार. आणि भेटल्याबरोबर तो माझ्याशी इतक्या प्रेमाने वागतो आणि मला सांगतो त्याचे साडू कसे आहेत, किती कर्तबगार आहेत, सगळ्या गोष्टी कशा शून्यातून निर्माण केल्या. अरे, निर्णय क्षमता म्हणजे काय आहे? कमालीची निर्णय क्षमता आहे त्यांची. पटापट पटापट असे निर्णय घेतात की मोठमोठ्या लोकांना आठवड्याच्या आठवडे निर्णय घेता येत नाही. त्यांचा मोठा व्यवसाय आहे. त्यांच्याकडे अनेक CA लोक काम करतात, पण त्यांच्यापेक्षा ह्या व्यक्तीचं ज्ञान जास्त आहे. खरं सांगायचं तर तो जेमतेम BCom सेकंड क्लासमध्ये पास झालेला आहे, पण क्षमता काय कमालीची. एकदा काय झालं, मी शास्त्री रोडनी चाललो होतो आणि माझी कार मी साईडला घेतली आणि त्यातनं उतरतो, तो पाहतो तर हाच समोर. आता म्हटलं आली पंचायत, परत तेच मला सगळं प्रकरण ऐकावं लागणार. पण तेवढ्यात तो म्हणाला, अहो काका इकडे इकडे. एक गृहस्थ आले आणि माझी ओळख करून दिली. सांगितलं हा माझा चांगला मित्र आहे. असं म्हणून माझा मित्र निघून गेला आणि मला काकांच्या ताब्यात दिलं. आणि काका म्हणजे काय, त्याचेच काका. लगेच त्यांनी त्यांचे मामा कसे आहेत, ते कसे कर्तबगार आहेत, ह्या गोष्टी सांगायला सुरुवात केली. ते कोकणातून लहान असताना पायी कोल्हापूरला कसे आले, कोल्हापूरहून पुण्याला कसे आले, आणि शिक्षण अतिशय मर्यादित असताना कसे कष्ट करून नगरपालिकेच्या दिव्याच्या खाली बसून अभ्यास करून उत्तम व्यावसायिक झाले. आज मुंबईत त्यांचा मोठा व्यवसाय आहे. अरे, मुंबईत सगळे लोक त्यांना मानतात. मामा म्हटले की बस हेच. आणि काय सांगू, इतके साधे ग्रस्त आहेत. सकाळी उठून देवपूजा करणार, नंतर कामाला जाणार, आणि एकदा त्या व्यवसायात सुरू झाला की सचोटीची कमाली असते. लक्षात 2-2, 5-5 वर्षाच्या गोष्टी देखील असतात. मामा म्हणजे कसे ग्रेट आहेत, तुम्हाला लक्षात आलं ना? कसं तरी करून मी त्यांच्याकडनं सुटका करून घ्यायचा प्रयत्न करत होतो, पण सुटका होत नव्हती. मग कसं तरी करून मी म्हटलं, मामा तुम्हाला मी एकदा येऊन भेटतो आणि मग मला सविस्तर सांगा, आपण एक व्हिडिओ करूया. ह्या गोष्टीवर ते कमालीचे खुश झाले आणि मी कशी तरी सुटका करून घेऊन पटकन कारमध्ये बसून निघून गेलो. मला राहून राहून नेहमी असं वाटतं, अरे आपण आपलं आयुष्य जगावं, कशाला दुसऱ्याच्या आयुष्याचा सारखा विचार करत राहावा. रात्रंदिवस हा माझा मामा, हा काका, हा तात्या, कशाला. मी खरा, मी माझं आयुष्य जगलं पाहिजे, दुसऱ्याचं नव्हे. सतत मनात दुसऱ्याचे विचार येऊन काय फायदा होतो. नमस्कार.